तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता इकडे पप्पा पण बसलेले आहेत. तिकडे बघा, इकडं आई साहेब आहेत आणि इकडे सुशांत आहे. काम चालू आहे तिथे. हाय. तर आई या विषयावरती थोडस बोलणार आहे. आई अगोदरचे कसे लोक वागत होते, आताचे मॉडर्न लोक कसे वागतात याबद्दल थोडीशी माहिती आई सांगणार आहे. आईला काय वाटते ते थोडं मत व्यक्त करणार आहे. सांगा, कशी होती तर पहिल्याचे लोक कसे होते? पहिलेचे लोक नऊवारी साड्या नेसत होते, कष्ट करत होते, रानानी कामाला जात होते. आताचे काय, आताच्या साधं नळाला पाणी आलं तर भरणार तुझं, पैप लावल्याशिवाय भरणं नाही. दळण होतं, शेण काढणं होतं, सगळंच होतं पहिलं. आता काय आहे, आता गॅसवर स्वयंपाक आहे. पहिलं चूल पेटवावं लागत होतं. मग ती आधी चुलीतली राख भरायचं, झाडून काढायचं, मग त्याला पोत्र भोय घ्यायचं शेणानं सारवून आणि रानात जायचं टोपलं बांधून घेऊन डोसक्यावर. आता काय आहे, आता काहीच नाही, पिशवीत घेऊन चालल्या. आणि पहिलं खायला कसं होतं, बरं होतं का? खायला काय, रानचा पाला आणायचा, खालीवरी करायचं, खायचं. मीठ मिळालं तर मीठ मिळायचं, मिरची मिळालं तर मीठ मिळायचं नाही. खालीवरी करायचं तयार, त्याच्यावर खायचं भाकर. त्याच्यात चव होती. आता तेवढं दुनियाभरचा मालपावा खाल्याने रोज खाऊ लागल्या तर त्याला काही चव नसत होता. मग काय आहे तिकडे नाही ते पदार्थ करणाऱ्या खाऊ लागल्या, सुटलेल्या तर डेऱ्या एवढाल्या मोठ्या, बसा येईना ना उठायला येईना. काय आहे दुसरं बरोबर. पहिले भरपूर होत होता. रानात दिवस निघाय ते जावं लागत होतं. एका बायाचे इकडे दिवस वावभर चढला तर पोत पोत शेंगा होत होते रानातल्या. आता शेंग बघाय भेटला गेल्या रानात, शेंगा फोडाय बाया लावित होते पहिल्या. आता काय, घरच्या घरी फोडाल्यात, कुठं पेराल्यात की कुठं चालल्यात. खुरपाय जावं लागत होतं, उडीद उपसाय जावं लागत होतं, मोग येचाय जावं लागत होतं, गुड खोडाय जावं लागत होतं. रानानी ढवारे करीत होते खळ पडल्यावर. पहिल्याची मळण धरीत होते चिवडावर. आता कुठं आहे तो? आता मिसणी निघाल्या, मिसणीवर मग काढलेल्या धान्य सगळं. रानात ढवारा नको ना, कशाचं पुंजायचं नको ना, काही करायचं नको. मग ते सगळं त्या काय म्हणतात आसरावाला निवड मिळत होतं, मसुबाला निवड मिळत होतं, तेवढ्याला निवड दाखवत होते. आता कुठं आहे? सगळ्या गावात शिरले आसरा. प्रत्येकाला का झाले आसरा निघाल्या का झाले तर आसरा निघाल्या का चालूच आहे की. व्हॅल्युएशन पैशाला, किती पैशाला काय काय येत होतं? पैसा 1 रुपयाला हिरीचं काम होतं. अरे 50 पैशाला इळाभर खुरपायचं काम होतं. सकाळी 9 वाजाय गेलं तर संध्याकाळी 6ला येऊ लागत होतं. 50 पैशासाठी. पाहिलेभर शेंगा घातले तर रुपया येत होता. रुपया येत होता. रुपयामध्ये खर्च होत होता म्हणजे रुपयामध्ये 4 आण्याचं मीठ, 4 आण्याचं 10 पैशाचं काय चापत्ती, 5 पैशाची चापत्ती, गुळपेटी साखर आणायचं 10 पैशाची. असलं चलत होतं. आता ते पैसे बघायला भेटणार नाही. 1 रुपयाच्या आणि 2 रुपयाच्या वरूनच आहे. तर 50 पैसे कुठे गेले की 4 आणे कुठे गेले की. पहिलं कसं होतं, 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे झाले की अर्धा ना म्हणायचं, 6 पैसे झाले की 1 आणा म्हणायचं, 12 पैसे झाले की 4 आणे म्हणायचं. असलं होतं. आजकालचे पोरं काम करायचं. आजकालचे पोरं ज्याला शिक्षण शिकू वाटत नाही ते काम करायला, ज्याला शिकू वाटते ते शिकू लागल्यात. आणि शिकून बी नोकरी लागणार, आता पैसा दुनियाचा भरावा लागला. मग काय शिकू लागलं? मग काय, 10तून एखाद्याला नोकरी लावलेल्या तर बाकीच्याला हाकाला लागल्या. ती पैशावर लिहायचं आहे सगळ्याशी. पैसा आहे तर सगळं आहे, पैसा नसल्यावर काही बी नाही. तुझे नजरी पडणार तेवढे पैसे नजरी पडाले. मग वातावरणाबद्दल काय म्हणतात? वातावरण बी बदललंय. वातावरण तर पहिलेच कुठं महिना पाऊस लागत होता.
पावसात असल्यामुळे मुग याचा लागत उडीद उपडा लागत होतं हा. की मग पाणी पावसामध्ये वाहून जात होतं ती उडीद उपसून टाकलेली काकऱ्या मग ती टाकलेल्या दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला उलट पालत करावं लागत होतं. हा. गड्याबरोबर उडीद बडवावं लागत होतं. लय काम करत होत्या पहिलेच्या आणि बाया. मग आजकालचे काही मी करत बिडवू लागली ती. नाही. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असाल आमच्या आजीनं काय सांगितली पूर्वजांबद्दल. पूर्वीचे लोक खूप काम करायचे, सध्याचे लोक आळशी झालेले आहेत, काम करत नाही आहेत काही. असा पद्धतीचा फरक आजीनं आमच्या सांगितलेला आहे. आणि या व्हिडिओपासून मी माझी यूट्यूबची जर्नी सुरुवात करणार आहे. आणि मित्रांनो, बाहेर बघू शकता वातावरण कसं आहे. पाऊस चालू आहे सध्या, छोटे छोटे थेंब चालू आहेत पावसाचे. पाऊस झालेला आहे सगळीकडे. आणि हे आहे आमचं छोटस किराणा दुकान. आणि बघा इथं बसलाय आकाश. हा, राम मंडळी, पावसाचं वातावरण आहे. बाय 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 मित्रांनो, आजी चालली होती घरला, आजीला बाय केला. तर मित्रांनो, पाऊस सकाळपासून एवढा पडायला आहे, बाबा म्हणजे सारखं चालूच आहे. पावसाचं वातावरण सारखं चालू आहे. दादानं आता दाखवले तुम्हाला बाहेर पाऊस किती पडलेला आहे काय नाही. पाऊस म्हणजे तेवढा जोरात नाही, उगा बारीक चालू आहे, पण चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. तरी असं वातावरण आहे. काय दुकानात बसला उगा एकटं, आपल्याला कामच तेवढं आहे. बोलू नंतर, भेटू नंतर अजून. इकडे आमचे आजोबा पिताजी आहेत. राम राम म्हणा. म्हणा पिताजी. राम राम राम. काय चाललंय, काय म्हणता, पावसात कसं चालू आहे? चांगलाय. तेला नाही चला. पावसाचं कसं आहे सांगा. पाऊस रोजच पडलाय. हा. ही आमचे आजोबा. रोड आहे, गाड्या चालल्या तिकडे.